एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोरगरीब लोकांसाठी आनंदाचा शिदा ही योजना सुरू केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना रेशन दुकानातनं सणासुदीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर 100 रुपयामध्ये 4 जे आहे ते वस्तू देण्यात येत होत्या, ज्यामध्ये तेल असेल, चना डाळ असेल, साखर, रवा यासारख्या वस्तू सणाच्या पार्श्वभूमीवर दिल्या जात होत्या। परंतु आता जर आपण पाहिलं तर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्यामुळं या खडखडाटाचा परिणाम जर आपण पाहिलं तर गोरगरीब लोकांच्या आनंदाचा शिदा या योजनेवर पडलेला आहे। आनंदाचा शिदा ही योजना बंद करण्याच्या तयारीत सरकार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं उद्या होळी आहे आणि होळीच्या पूर्वसंध्येला आनंदाचा शिदा मिळेल या आशेने संपूर्ण जे गोरगरीब लोक आहेत ते दुकानात आले, परंतु त्यांना आनंदाचा शिदा मिळणार नाही। त्यांची काय भावना आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगशील दादी, आनंदाचा शिदा मिळणार होता परंतु आता काय सांगितले दुकानदारांनी? आता आम्हाला 14 एप्रिल आहे, त्याच्यासाठी आम्हाला शिदा आटा भेटला पाहिजे असा आनंदाचा, म्हणजे हा नेहमीच करता चालू राहिला पाहिजे। पण सरकारनं तर आता ही योजना बंद केलेली आहे आनंदाचा शिदा, त्यामुळे आता मिळणार नाही आहे 100 रुपयात। काऊन नाही मिळणार? सरकार कोण मिळून राहिला ना, तर इकडून काऊन बंद होणार आहे? सरकार आता बंद करणार आहे, सरकारच आता दुकानात पाठवणार नाही। चालू राहिला पाहिजे, हे गरिबाची सगळ्याची योजना आहे, तर यायनं चालू ठेवायला पाहिजे। चालू ठेवला पाहिजे प्रत्येक सणावारासाठी असं म्हणतात। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, ताई काय सांगणार, आनंदाचा शिदा मिळत होता का? हो मिळत होता, पण आता बंद नका करू, चालूच राहू द्या, कारण त्यांना सण वगैरे सगळे चांगले होते आमचे। आता जर बंद केला तर सण होणार नाही आमचे चांगले सण, तर ते चालूच ठेवाल। 100 रुपयात मिळत होता, काय काय तुम्हाला मिळत होतं, कसा सण? साखर, रवा, तेल भेटत होतं आणि चना डाळ आणि मैदा वगैरे भेटत होता। 4 ते 5 आयटम मिळतो सांगतायत। काय सांगणार आजी, आता योजना बंद केलेली आहे, तुम्हाला सण साजरा होत होता परंतु आता आनंदाचा शिदा मिळणार नाही? मिळालेच पाहिजे ना, आमच्याकडून तेवढं घेणं थोडी होते, काम लागते नाही लागत, मिळालेच पाहिजे। सरकार आता बंद करणार आहे, लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तुम्हाला, त्यामुळे आता पैसे नाही म्हणतंय सरकार आणि त्यामुळे आता आनंदाचा शिदा बंद होणार तुमचा। आता काय सांगावं मग बाबा, आता काय सरकारले काय मागणं असणार आहे? सरकारले मिळालेच पाहिजे म्हणा, गरीब लोकायले द्यावालेच पाहिजे ना। तू काय सांगणार, आनंदाचा शिदा मिळणार नाही आता, उद्या होळी आहे? नाही पण मिळाले पाहिजे ना, त्यानं बंद नाही करायला पाहिजे, मिळाले पाहिजे, कारण का सगळे गरीबाचं हे मिळते तर त्याच्यामुळे सगळ्यांचे सण चांगले होते आणि करू शकतात, दुकानातून घेऊ नाही शकत गरीब लोक। हां, म्हणून बंद नाही व्हायला पाहिजे। नक्कीच आनंदाचा शिदा योजना बंद झाली नाही पाहिजे सांगतायत। दादा काय सांगणार, रेशन घ्यायला आलेले आहेत परंतु आनंदाचा शिदा मिळणार नाही अशी माहिती आहे। आता आनंदाचा शिदा सगळ्यांना मिळाला पाहिजे, गोरगरीब आहे, सगळी जनता गोरगरीब आहे, कोणाच्या इकडून घेणं होते नाही होत आणि आम्ही हातमजुरीवाले माणसं आहो, कधी काम लागते नाही लागत, कधी उपासमारीची वेळ येते, त्यामुळे आम्हाला मिळालाच पाहिजे अशी सरकारच्या इकडून मागणी आहे। मग काही दुकानदारांशी बोलूया, त्यांच्या दुकानात आनंदाचा शिदा आलाय काय, त्याच्या काय सांगणार, आलाय का आनंदाचा शिदा यावर दुकानामध्ये? नहीं आया नहीं ना अभी, उन्होंने डिक्लेयर करे थे पर कल के पेपर में ये करे कि उन्होंने हमने बंद कर दिए। और मिलने को तो होने क्यों होना ना, गरीब लोगों की एरिया है प्रेजर पूरा, इसलिए सबको मिलने को ना। संपूर्ण हा जो भाग आहे, भागात गोरगरीब लोक राहतात आणि आनंदाचा शिदा जेव्हा मिळतो त्यामधनं त्यांना आनंद होतो, सण उत्सव साजरे होतात असं ते म्हणतात। परंतु सरकारने जे आहे ती ही योजना बंद करायला नव्हती पाहिजे, ही योजना सुरूच ठेवली पाहिजे, ज्याच्या माध्यमातून आमचे 100 रुपयात आम्हाला खूप सारं सणाचं साहित्य मिळतं आहे आणि त्यामुळं योजना चालू राहिली पाहिजे असं म्हणतायत। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।